नमस्कार सर. नमस्कार. कुठं काम चालू आहे दगडाचं तुमचं? हे आमचे तालुक्याचे माजी आमदार राजूदादा नागवडे यांच्या फार्मवर आहोत आपण आणि याच्या फार्मवरचं काम चालू आहे. तर ते आपण पायऱ्याचा टप्पा आहे, पायऱ्यांचे 4 टप्पे ते बनवायचं काम चालू आहे. हे अशा पद्धतीचा दगड असतो. या आमच्याकडे हा ब्लॅक बेसल्ट आहे, म्हणजे डोंगराचा काळा गोटा असतो त्यामध्ये कटिंग करून या दगडात काम केलं जातं. आणि जे किल्ले राजवाडे असतात ते ब्लॅक बेसल्ट मध्येच असतात, त्याच्यामुळे त्याची लाईफ खूप जास्त दिवस असते आणि लाईफ टाईम टिकतो हा दगड. त्यामुळे ह्या दगडाची जास्त मागणी पण असते आणि या दगडाला इतर दगडाच्या तुलनेत जास्त रेट असतो. साधारण इतर दगडाच्या तुलनेत ह्याला 60% रेट जास्त आहे. जर साधारण पोरस घेतला आपण तर पोरसचा 1x1 स्क्वेअरचा घेतला तर 350 रुपयाला दगड मिळतो ना. हा दगड घेतला तर आपण 1200 रुपयाला मिळतो. जे राहिलं 7 इंचाचं ठेवतात लोक. 7 इंचात ठेवल्यानंतर लोकांना गुडघेदुखी सांधेदुखीचे आजार जे असतात ते जाणवतात आणि उतरायला सुद्धा चढ उतार जास्त असल्यामुळे त्रास होतो. तर आपण काय करतो, साधारण 5 ते 6 इंचाचा टप्पा ठेवतो अशा पद्धतीने, म्हणजे उतरायलाही सोपं जातं आणि अपंग व्यक्ती असेल किंवा वयस्कर वृद्ध असेल तर चढण्या उतरण्यासाठी सुद्धा खूप सोपं जातं. त्यामुळे आपण ते अशा पद्धतीची फिनिशिंग केली. जवळ घ्या. हे बुश हॅमरिंग आहे.